नमस्कार वायटी फॅमिली. 2 वर्षातून प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिली अशी ही नॉनव्हेज रेसिपी बनवणार आहोत. पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर अशा रेसिपी पोस्ट केलेल्या आहेत. पहा, सर्व व्हेज रेसिपी पोस्ट केलेल्या आहेत. पण प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण 2 वर्षातून आपण नॉनव्हेज रेसिपी आज आपण पाहणार आहोत. हो गाईज, आज आपण 2 वर्षातून प्रथमच आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नॉनव्हेज रेसिपी आज आपण शिकणार आहोत आणि ह्याचा स्वादही घेणार आहोत. तर गाईज, ही नॉनव्हेज रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुक अँड ब्लॉगिंगवरती. सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते. आणि आज आहे 9 जून 2024 आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते. गाईज पहा, मी जसं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की 2 वर्षातून प्रथमच आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नॉनव्हेज रेसिपी पाहणार आहोत. म्हणजे 2 वर्षात आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती फक्त व्हेजच रेसिपी पाहिले, नॉनव्हेज रेसिपी अजिबात पाहिले नाहीत. पहा, केलीसुद्धा नाही. पहा, आता इथून पुढे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नॉनव्हेज रेसिपींचा सुद्धा स्वाद घ्यायला मिळणार आहे. तर गाईज आजची ही आपल्या यूट्यूब चॅनलवरची 2 वर्षातली पहिली नॉनव्हेज रेसिपी आहे, ती जे संडे स्पेशल सिमला एग्स ऑमलेट पराठा. तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूया. तर पहा वायटी फॅमिली, सिमला एग ऑमलेट बनवण्यासाठी प्रथम काय करायचं, कणकेचा छान असा मोठा उंडा घ्यायचा आहे. आता इथे माझ्याकडे 2 उंडे राहिले होते कणकेचे, तेच 2 उंडे मी एक केले आणि छान असा हा घडीचा परोठा बनवून घेत आहे. पहा, अशा पद्धतीने हा घडीचा मोठा परोठा प्रथम बनवून घ्यायचा आहे. हा घडीचा मोठा अशा पद्धतीने परोठा बनवून घेतल्याच्या नंतर 2 सिमला आणि 1 कांदा छान असा चॉप करून घ्यायचा आहे, बारीक कट करून घ्यायचा आहे. आणि ज्या तव्यावरती चपात्या बनवल्या त्याच तव्यावरती तेल घातलं. तवा ऑलरेडी तापल्या कारणाने तेल लगेच तापलेलं आहे. पहा, गॅस बारीक केला आणि त्यामध्ये फोडणीला जिरं तसेच सिमला मिरची आणि कांदा घालून छान असं 2 मिनटं परतलं आणि त्यावरती लाल तिखट, हिंग, हळद घालून पुन्हा हे परतून घेतलं. तसंच त्यासोबत मीठही घातलं. पहा, आता हे 2 मिनटं परतून घेतल्याच्या नंतर ह्यावरती आपल्याला कसुरी मेथी जी आहे, ही कसुरी मेथी थोडीशी अशी पेरून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला ही सिमला मिरचीची जी भाजी आहे ती छान अशी परतून घ्यायची आहे. आता ही सिमला मिरचीची भाजी छान अशी आपली परतून घेतली आहे 2 ते 3 मिनटं. आता ज्या कढईमध्ये मी पीठ मळलं होतं त्याच कढईमध्ये ही सिमला मिरचीची भाजी मी घेतली आहे. पहा, इथे 3 अंडी घेतलेली आहेत. ही 3 अंडी याच्यामध्ये फोडून घ्यायची आहेत आणि वरतून थोडंसं असं मीठ घालून हे छान असं एकजीव करून विस्कनी हे फेटून घ्यायचं आहे. सिमला मिरची जास्त शिजून द्यायची नाही बरं का, सिमला मिरची ही अर्धी कच्चीच अशी शिजून घ्यायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने हे छान असं विस्क करून घेतलं आणि यामध्ये चवीसाठी मीठही घातलं. आता काय करायचं आहे, ज्या तव्यावरती आपण ही सिमला मिरची जी छान अशी परतून घेतलेली आहे 2 ते 3 मिनटं, त्यावरतीच आपण जो लाटलेला घडीचा परोठा आहे ना, तो परोठा छान असा दोन्ही बाजूनी मस्त असा खुरपूस असा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे आपण चपात्या जसे भाजतो ना त्याच पद्धतीने हा परोठा दोन्ही बाजूने छान असा तेल लावून भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडनी हा छान असा घडीचा परोठा भाजून घेतल्याच्या नंतर हा एका प्लेटमध्ये काढायचा. आता ज्या तव्यावरती आपण हा परोठा भाजला त्याच तव्यावरती थोडंसं तेल घालायचं. हे जे सिमला एगचं जे बॅटर आहे ते ह्या तव्यावरती घालायचं आहे. थोडंसं सगळीकडं पसरवता आलं तर पसरवलं तरी चालेल, पण अशा पद्धतीने हे बॅटर असं पसरवून घ्यायचं. त्याच्यावरती हा घडीचा परोठा ठेवायचा आणि त्या परोठ्यावरती पुन्हा अशा पद्धतीने हे सिमला एगचं जे बॅटर आपण बनवलेलं आहे हे बॅटर अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सिमला एगचं बॅटर पसरवून घेतल्याच्या नंतर हा परोठा असा पलटी मारायचा आहे. पलटी मारल्याच्या नंतर दोन्ही साईडनी छान असा भाजून घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने वरतून आता तेल किंवा बटर असं सोडून छान असा भाजून घ्यायचा आणि
पिझ्झा कटरने आहे ना छान असे हे तुकडे करून घ्यायचे आहेत पहा तव्यावरतीच. आता गॅस बंद करायचा आणि हा सिमला एग्स परोठा छान असा खाण्यासाठी सर्व करायचा आहे. हा सिमला एग्स परोठा तुम्ही असा जरी नुसता खाल्ला ना तरी खूप चवीला उत्कृष्ट लागतो पहा. पण हो, ह्याच्यावरती बटर घालायला विसरू नका पहा. ह्याच्यासोबत सिमला एग परोठा टॅमॅटो केचपसोबत सुद्धा तुम्ही हा सर्व करू शकता. अशा पद्धतीने आपला हा संडे स्पेशल सिमला एग ऑमलेट परोठा तयार झालेला आहे. तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांनी? 2 वर्षातून प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही नॉनव्हेज रेसिपी आज आपण जी शिकलो आहोत ती म्हणजे संडे स्पेशल सिमला एग्स ऑमलेट पराठा. आवडला का तुम्हा सर्वांना? मला कमेंट करून नक्की कळवा. मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण ही संडे स्पेशल सिमला एग्स ऑमलेट पराठा तुम्ही पण घरी नक्की करून पहा. तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही संडे स्पेशल सिमला एग ऑमलेट पराठा जो बनवला आहे हा तुम्हाला कसा वाटला ते. गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.